अंगणा पण शेणाने सारवला. काकीनो माझ्या लग्नात शेण द्याल ना थोडा वाईट. हा 4-5 गुरा द्या. होय होय. आला आला काजूला आणि आंब्याला मोहर आला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेल्या मराठी चॅनलमध्ये. गुड नाईट. गुड नाईट का म्हणतोय, चाललोय गावाला. रात्रीचे व्हिडिओ स्टार्ट करतोय. गावाला म्हणजे रत्नागिरीला चाललोय. आपला राहुल आहे, सो त्याची बहिणीचा साखरपुडा आहे, लग्न आहे, त्यासाठी चाललोय. सो साखरपुडा अटेंड करायचा आहे आणि खास करून राहुलची आजी खुश होईल. कारण एक सोशल मीडिया असं आहे ना, जी सोशल मीडिया वाईट पण आहे चांगला पण आहे. या सोशल मीडियामुळे बरीच अशी नाती जुळली आणि ती नाती एवढी घट्ट झाली की ती आपली वाटूशी लागला. त्या आजीला पण म्हणजे त्या घरच्यांना पण एक घरचाच वाटतो आणि मला सुद्धा ते घरचेच वाटतात. त्या आजीला वगैरे गेलो ना मी की आजीलाही खुश होते. सो राहुलकडे जायचं आहे. आजी रत्नागिरीला जायचं आहे. ओरीमध्ये ट्रेननी नाही जात आहे, ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे, ट्रेननी जायचं आहे. तर निघतोय. सो जेवतो वगैरे आणि निघतो. तोपर्यंत बॅग वगैरे पॅक करायचे. चला. उडी घातली. ही जोश कंपनीने दिलेली उडी आहे. पावसाळा आले की ह्याची आठवण येते. म्हणजे 3 वर्षापूर्वी जोश ॲप आहे बघा, इथं मागवलेलं आहे जोश ॲप. मी गिफ्ट दिलेला फेब्रुवारी महिन्यातच, सॉरी डिसेंबर महिन्यातच दिलेला. 3 वर्ष झाली. मस्त आहे, कपडा पण जाड आहे आणि थंडीतनं घालायलाही बरे आहे. थंडीतनं काढतोही कधी कधी. आता गावाला मस्त थंडी असेल त्याच्यामुळे गुलाबी वाले थंडीत जायचं आहे. थंडीची पण मजा घ्यायची आणि गावच्या निसर्गाची पण मजा घ्यायची. तर ती उद्या आता कालोखातनं काय जाऊ दाखवणार तुम्हाला. चल येतो, बाय. हायवेला आलोय. बाहेरच एवढी थंडी आहे, इकडे मुंबईस गावाला कसली असेल. वाट बघायची आहे, गाडी येते. ट्रॅव्हल्स आपली पनवेलची फॅमिली भेटले, व्हिडिओ बघतात रोज. काय म्हणता, कुठे चाललात? चाललोय आता गणपतीपुळेला एन्जॉय करण्यासाठी. अरे वा, गणपतीपुळे. अजून काय फिरणार? बघूया तिकडे काय अजून भेटेल आपल्याला बघायला. चांगले नवीन स्पॉट्स. ट्रॅव्हल्सने जात आहे ना? हा ट्रॅव्हल्सने जातो. स्वामी ट्रॅव्हल्स आहेत. मस्त थंडीत ना मजा. बघूया आता, मजा करायची तर आहे. हा पूर्ण फॅमिली. अरे हाय हाय. चला, हॅपी जर्नी. थँक्यू. जाऊ. मला वाटतं दोघांची एकसाथ गाडी असेल. कशी वाजता तर नक्कीच लागले. एकच गाडी असते तर बरं झालं. आलोय 10:30ला. 10:30चा टायमिंग आहे. वाजलेत 11:45. आमची पण गाडी लेट आणि यांची पण गाडी लेट. तुमची कधी? 10:30 बोललो होते, आता 12 वाजता बोलले. 12:30. गाडी पंक्चर झाली यांची कदाचित. मला वाटतं आमची गाडी यांना टायर द्या थांबली असे वाटतंय. गाडी आले फायनली. अरे किती लेट. फायनली बसलो गाडीत. स्लीपर गाडी. झोपून जायचं मस्त. कोण नाही, सकाळी डायरेक्ट उठायचंय. गाडी थांबली आता पेनला जेवायला. बाहेर एवढी भन्नाट थंडी आहे ना, जसा पनवेल सोडलाय एकदम थंडी थंडी वाजायला लागली कुडकुडावत. लय गाड्या थांबल्यात. भूक लागले, जेवू तर नाही शकत. कॉर्न घेतलाय, कॉर्न कप 40 रुपये एवढूसा. मायला शुभ सकाळ मंडळी. वाजलेत सकाळचे 8:15. गाडी खूप लेट आली. ॲक्च्युली गाडी पहिली गेली रत्नागिरी सिटीमध्ये, म्हणजे ही निवळीतून आतमध्ये गाडी येते ना गणपतीपुळ्या साईडला, पण ती गेली पॅसेंजरना सोडायला सिटीमध्ये रत्नागिरी, परत आली आणि परत इकडे आली 8:15. नाही तर
6 वाजता आली असती. सकाळी मस्त धुका होता, स्लीपर गाडी होती त्यामुळे झोपून आलो. थोडं मंद असा डोळ्यांनी धुका बघितला. असा अरे मस्त आहे धुका बोललो. पण पुढं जाईपर्यंत ते सगळं त्या आडवं झोपलेलं नाही का, पुढं गेलो असतो. पण आत्ता उतरलोय, चालत जातोय. काय सकाळचं वातावरण, सकाळचं नाही मेलं, वाजलं 8:15. ऊन आला सकाळी. तो मला वाटतंय भोके नाही, आपला संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या मधला जो रस्ता आहे ना, तिकडं भरपूरच धुका होता, खूपच. आला काजूला आणि आंब्याला मोहर आला. इकडं आंब्याला हा बघा, इकडं आंब्याला आलाय हा बघा. थोड्याच दिवसात मस्त जगप्रसिद्ध असं रत्नागिरी हापूस आणि काजू तुम्हाला खायला मिळतील. मोहर बघा कसं फुटतोय, थंडीत जास्त मोहर फुटतो. फक्त मोहर करपाटू नको म्हणजे झाला वाटोला सगळा. या बघा इकडं वैरणी आहेत. तुमच्याकडे काय बोलतात? आमच्या दापोली तालुक्यात ह्याला वैरण बोलतात. म्हणजे गवत असा काढून मग तसं असं बांधतात वैरण गुरांना. आता होलीला होमासाठी आमच्याकडे जास्त वापरतात, ह्याला वैरण बोलतात. तुमच्याकडे कमेंटमध्ये काय बोलतात नक्की सांगा. म्हणजे इकडच्या पट्ट्यात सुद्धा किंवा सगळीकडे आमच्या दापोली तालुक्यात वैरण बोलतात. पहिली सुरुवात बांधापासून. बांध बघा कसला सारवलेला आहे, ही गावची खासियत. चला इथनं चालत आलो. बरे आहे ना? हा बाबा कुठे आहेत? हाय देवपुंजा गेला मोठा देव. होय काय? राहुल कुठे आहे? राहुल काय माहिती, मी नाही बघितला, झोपलीला असेल. साखरपुडा साखरपुडा पोचलेलं लग्न मंडपात. काहीतरी वाढव, सगळेच वाढव, लाल हे करून ठेव. पेटलं काहीतरी. हे खाली बरं केलंय लग्न. कुठं खाली होणार? पोचलोय मंडळी. लग्नाचा मांडवघर हा खूप भारी वाटतो. गावचे लग्न होतात ना, गावाला लग्नाला फील आहे. म्हणजे अंगणात मंडप नंतरला डेकोरेशन सगळं काय. हे असं आहे गावाला. गाव पण आहे. मग इकडं ही शेतं होती, आता शेतात शेणकोला थापलेला आहे. म्हणजे इथं लग्न होणार. वरती मंडप, इकडं जेवायची व्यवस्था, तिकडं जेवण. ही अशी गावाला मजा असते. हॉलवर ठीक आहे, म्हणजे काही ठिकाणी ऑप्शन नसतात म्हणून हॉलवर घेतात. पण जो गावाला लग्नाचा सुख आहे ना, तो कुठंच नाही. म्हणजे आत्ता ही 15 ते 20 वर्ष जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 15 ते 20 वर्ष असा सुख गावाला बघायला भेटणार. गावाला पण ह्या गोष्टी आता हळूहळू ट्रेंडी जमाना होतोय. मग एक जण मोठा होतोय, हॉलमध्ये करायला बघतोय, तसं आपण पण करायला बघतो. असं नाही व्हायला पाहिजे. हे गावचे रीतिरिवाज असतात ना, ते गावचे रीतिरिवाज असतात. गावाला जे गावच्या घरामध्ये लग्न होतं ना, तो बेस्ट. म्हणजे ज्याला गाव नाही, ज्याला घर नाही, त्याच्यासाठी हॉल वगैरे ठीक आहे, ऑप्शन आहेत, मंगल कार्यालय, बऱ्याच गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी आहेत ते ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. इकडं शेणकोला थापतील नंतरला. ही शेणाची जमीन, त्या जमिनीमध्ये वावरायला मजा येते. अशी कॅसेट चालू होते की नाही? मी ऑर्डर घेतले साऊंडची म्हणून सकाळी आलो टेप लावायला. मला ठेवला ना. डेकोरेट मस्त झालेलं आहे. अरे कलर विलर छान झालेला आहे. कलरलाच गेले एवढे दिवस. रात्री 3 वाजेपर्यंत होता तेव्हा कुठं खाल्ले. मला वाटलं इथं झोपलेले असतील सगळे. येईल मी रात्री पोहार. हा ना, थंडी मी याला बेकार भरपूर होती का? अरे जाम. वाडा पण सजवलेला आहे गुरांचा वाडा पण आता डेकोरेट केलेला आहे. शेणाने सारवल्याशिवाय गावचा सण कुठला होत नाही. फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे झाले. वाटते काय अंघोळ झाले? कपडे तेच घातलेत, नंतरला दुसरे घालायचे.
हाय भाऊ. नमस्कार. नमस्कार. तू पण आजच आलास ना हो सकाळी ट्रेननी? हो. सत्तेश बाबा. होय 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 होय. चगला बोले चगला बोले. अंगणा पण शेणाने सारवला. काकीनो माझ्या लग्नात शेण द्याल ना थोडा वाईट. हा 4-5 गुरा द्या. होय होय बोलवतो. सारवाई पण बोलवतो. चला आता जरा जातोय नाश्ता करायला जाका देवीला. गावाला आलं की उन्हाळ्या बऱ्याच असतात. तो काय केला नाही काय म्हणलं पण हो खत्री तर गाणं शूट केलेला तिकडं. ताई आले. बाबा कुठे आहेत? बाबा दिसलं नाही. हे असे गाव आता ना सगळीकडे अंगण्याना ना कोटाला देव वगैरे दिसत असेल. हे असे प्रॉपर गाव. अरे ओळखलीस अरे घेऊन गेला आतमध्ये. माधुरबार आहे. मी याला बरं कुठलं का बघ. थंडीला काय करून ठेवतो? काय करू नाही मिळत टीव्ही काय ना हागून बिगून नाही ना नाही ना. अरे पलतो कुठ दे दे एकच. अरे तुझा पोटा एवढा आहे बघ माझा पोट तेवढा आहे. मला दे. हा बघ असं कर असं करतो याला. लाईक असं कर दाखव. सबस्क्राईब व्हिडिओ करतोय असं कर. बघ सबस्क्राईब असं कर असं कर आधी असं कर आधी असं कर असं कर लवकर. बॅनर लागलाय. लालपरी नाश्ता करूया. नाश्त्याला काय भजी ना. डिसेंबर महिना आला की स्पोर्ट डे सुरू होतात. गावच्या इकडे क्रीडा दिवस 2-3 दिवस असतात गावचे. बघा शाळेतल्या पोरांचा खो खो चालू आहे. खूप आठवण येते शाळेतली. आमचे 2-3 दिवस मजा यायची आम्हाला. आमची शाळा आहे ना जी आसूतची शाळा होती आमची ती केंद्र शाळा होती. सो आजूबाजूच्या गावातून यायचे. मुरुडवरून यायचे, कर्द्यावरून यायच्या, बाजूची वणूनवरून वगैरे यायचे. सगळी पोरं भेटायची. कबड्डी मजा यायची. म्हणजे रनिंग डान्स वगैरे बरेच. म्हणजे मी शिकलो जिल्हा परिषद केंद्र शाळा प्राथमिक जी आसूत नंबर 1 जी केंद्र शाळा होती. बरेच शाळेतनं अशी मुलं यायची. खूप आठवण आली. ही आठवणी ताज्या झाल्या. खो 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 खेळायला पण मजा येते. ॲक्च्युली माझ्याकडं खो खोचे बरेच असे सर्टिफिकेट आहे. एक दिवस ना सर्टिफिकेटचा ब्लॉग बनवेन. जाम आहेत लहानपणीचे. कबड्डीचे, खो खोचे सहभाग, मटकाफोडी. जास्त काही खेळायला यायचं नाही पण सहभाग जास्त असायचा. आता बघा ढेरी बिरी जो वाढले जो पलायला पण होत नाही. बघ पोरं सगळी बांधावर बसलेत. हे बघ मजा आहे गावची मजा. अरे पोरांमध्ये पोरी पण आहेत. वा शिस्त असते गावच्या पोरांनी खेळायची. हा मास्तर कुठे आहेत? इकडं कोच आहेत. तर मंडळी आलोय साखरपुड्याला. आजचा ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. मोठी झाली असेल. पुढचा ब्लॉग हा साखरपुड्याचा असेल. सो नक्कीच बघा. सगळी तयारी चालू आहे. पण गावाचा प्रवास म्हणजे जागरण असं वाटत नाही. गावाला आलं की एक फ्रेशनेस वाटतो. ट्रेन गाडीमध्ये पण झोपूनच आलो पण गावाला आलं की एक वेगळीच माहोल असतो. आता मोहर वगैरे फुटला आहे. आंब्याच्या जाम भारी वाटतं. आणि गावचं हा अवेअरनेस वातावरण आता पोरं तिकडे खेळत आहेत ते बघून जुन्या गोष्टी अशा ताज्या होतात. तुमच्या पण होतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. भेटूया पुढच्या साखरपुड्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.